हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे आणि मॅथमॅटिक्स सेक्शन 2 म्हणजे जॉमेट्री ज्याला म्हणतो आपण, तर त्या जॉमेट्रीमध्ये चॅप्टर 2 पायथागोरस थेरम हा आपण आज चालू करणार आहे. लास्ट लेक्चरपर्यंत आपण जो सिमिलॅरिटी जो चॅप्टर होता तो आपण संपवलेला आहे अँड नाव वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट चॅप्टर. अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. तुमचं बुक ओपन करा, पेज नंबर 30 विल गिव्ह द पायथागोरस थेरम. पहिला पायथागोरस थेरम तुम्ही शिकलेला आहात. यू हॅव लर्न इन 7th व्हॉट इज द पायथागोरस थेरम. आपण त्याचे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत, त्याच्या काही सिमिलॅरिटी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पायथागोरसची थोडी हिस्ट्री जाणून घेणार आहोत आज, राईट. पण तत्पूर्वी पहिला आपण पायथागोरस थेरम काय आहे, ज्याला मराठीमध्ये म्हणतात पायथागोरस प्रमेय म्हणतात. थेरम, व्हॉट इज दॅट थेरम? The Pythagoras theorem says that it states that in a right angle triangle, लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट, this is applicable to right angle triangle. कशाला ॲप्लिकेबल आहे? राईट अँगल ट्रायंगलला. जर राईट अँगल ट्रायंगल नसेल तर पायथागोरस थेरम इज नॉट ॲप्लिकेबल. सो इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज, हायपोटेन्यूज तुम्हाला माहिती आहे, मराठीमध्ये म्हणतात कर्ण, हायपोटेन्यूज, राईट. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. समजून घेऊ. देर इज अ ट्रायंगल हिअर, ट्रायंगल PQR, आणि ह्या ट्रायंगल मध्ये वी कॅन राईट डाऊन हिअर in triangle PQR angle Q is 90. बरोबर आहे ना? इथे 90 दाखवलं साइन. So it is a right angle triangle and angle Q is 90 degrees. Then what the theorem says, square of the hypotenuse. आता इथं hypotenuse कोणता इथे? तर PR is the hypotenuse. So here we can write down. So in short, so here PR is hypotenuse आहे, correct? आणि PR चा स्क्वेअर, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of other two sides. हायपोटेन्यूज आहे PR, तर which are the other two sides, remaining sides, PQ आणि QR. So the theorem says that, so square of the hypotenuse PR square is equal to the sum of squares of remaining sides. म्हणजे काय? PQ is one side चा square plus QR is the another side, so QR square. So this is the definition, or this is the representation of Pythagoras theorem. Let us put in another way. Angle Q च्या समोरची साइड जी आहे, which is hypotenuse, that we can mention this as a Q, small q काढलाय. Why small q? Because the side opposite to angle Q is small q. Similarly, the side opposite to angle P is mentioned as small letter of P, and the side opposite to angle R is mentioned as a small r. हे स्टँडर्ड प्रेझेंटेशन आहे. अँगलच्या समोरच्या साईडला आपण स्मॉल लेटर्सनी मेन्शन करू शकतो. तर त्या केसमध्ये आपल्याला हे कसं लिहिता येईल? So we can write down here PR is nothing but the Q. So this is a Q square. PQ is nothing but R square. And QR is nothing but P square. So this is what is a Pythagoras theorem. So theorem says in a right angle triangle. Important आहे मित्रांनो.
राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. इन अ राईट अँगल ट्रायंगल, राईट, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्युअस, राईट अँगलला 3 साइड्स असतात. आउट ऑफ 3 साइड्स, द साइड अपोजिट टू 90 डिग्री इज हायपोटेन्युअस ऑफ दैट ट्रायंगल. अरे कुछ ध्यान में आ रहा है की नाही? हा जो राईट अँगल आहे त्याच्या अपोजिटची साइड जी आहे त्याला आपण म्हणतो हायपोटेन्युअस. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्युअस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 साइड्स. म्हणजे हायपोटेन्युअसचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही साइडच्या स्क्वेअरची सम, ॲडिशन. इज ॲज सिम्पल. रिक्वायरमेंट फक्त एवढीच आहे की दॅट शुड बी अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, ध्यान में आया? इम्पॉर्टंट आहे. हे बुकमध्ये दिलेलं आहे. पण थोडं आपण जर हिस्ट्रीमध्ये गेलो तर पायथागोरस थेरम हा साइडचा स्क्वेअर नाही आहे. पायथागोरस थेरम हा साइडचा स्क्वेअर नाही आहे. पायथागोरसचा थेरम हिस्टॉरिकली म्हणतोय मी. पायथागोरस केव्हा होता? पायथागोरस कुठं होता? अरे माहिती आहे की नाही तुम्हाला? थोडं गुगल करा. बट आय विल टेल यू. पायथागोरस, see, you can write it down also. Pythagoras, right? So Pythagoras हा जन्मला केव्हा? कुठल्या साली होता? Pythagoras was in the year 570 BC. म्हणजे आजपासून ऑलमोस्ट 2500 years before Pythagoras has developed this particular theorem. म्हणजे पायथागोरसचं जे इरा होता, इट वॉज 570 BC to 490 BC. अरे कुछ ध्यान में आ रहा है? बीसी म्हणजे काय? व्हॉट इज बीसी? बीसी इज बिफोर क्राइस्ट. म्हणजे आपण जे आज म्हणतोय, आपण 20 सेंचुरी म्हणतोय, इट इज ऍक्च्युली स्टार्टेड फ्रॉम झिरो पासून 100 years to 200 years, 300, 400, 1000 years, 2000 years, and नंतर 2010, 2020, now we are in 2020. But 570 म्हणजे काय? म्हणजे 570 years before that zero, 490 before that zero. मग आता मला सांगा, जन्म कुठल्या वर्षी झाला असणार आहे? 570 ला का 490 ला? जन्म झाला 570 ला, बर्थ 570, डेथ 490. कारण सिंपल आहे. आय विल ड्रॉ अ लाईन हियर. दिस इज अ झिरो, दिस इज अ 500 years, this is 1000 years, this is how much? 1500, this is a 2000, and now we are here 2020, right? And now we are going before this. How many years? 570. So I will write down here. So this is, let us say, 500. So this is a 500. This is a BC. This is a AD. 500 च्या माग म्हणजे somewhere here. So he was born here and he died somewhere here, and that is 490. म्हणजे Pythagoras lived for almost 80 years. So म्हणजे it's around 2500 years before the present year. Pythagoras developed such a beautiful relationship in a right angle triangle, which is supposed to be the first and the fundamental theorem of human race. म्हणजे आपण सगळे सायंटिस्ट पाहिलेले आहेत, बरेचसे मॅथमॅटिशियन बघतोय आपण. गॅलिलिओ, न्यूटन पण ही वॉज अ मॅथमॅटिशियन. पण त्या सगळ्यांच्या मध्ये पायथागोरसचं नाव सगळ्यात वर आहे. कारण त्यानं हा राईट अँगल ट्रायंगलचा जो थेरम दिला, तो थेरम आजही आपण वापरतोय. बरं, पायथागोरस जन्मला कुठे? विच इज बर्थ प्लेस? हिज बर्थ प्लेस वॉज, I'll give you, it was Samos. Samos was a city in Greece.
इट्स अ ग्रीक म्हणूया फार तर आपल्याला ग्रीस म्हणायच्या ग्रीक म्हणूया. इट्स अ ग्रीस म्हणजे ग्रीक मधली आहे ती राईट. सो ग्रीक मधली जी सॅमोस नावाची एक छोटीशी सिटी होती त्या सिटीमध्ये पायथागोरसचा जन्म झाला 2000 ऑलमोस्ट 2600 इयर्स बिफोर. आणि हा पहिल्यापासून ही वॉज व्हेरी कीन अबाउट ॲस्ट्रॉनॉमी, मॅथमॅटिक्स, फिगर्स या सगळ्यांच्या मध्ये त्याला खूप आवड होती. ब्रिलियंट पर्सनॅलिटी. त्यानंतर फ्रॉम सॅमोस तो वयाची अराउंड 20-25 इयर्स असताना त्याला ही वॉन्टेड टू गेन द नॉलेज. त्याला ज्ञान पाहिजे होतं त्याला. आणि त्याला जेवढं ज्ञान मॅथमॅटिक्सचं त्याला जे पाहिजे होतं त्याला तेवढं त्या सॅमोसमध्ये मिळत नव्हतं. सो ही थॉट लेट अस ट्रॅव्हल टू सम अदर कंट्री. त्यावेळी पण सिव्हिलायझेशन होतंच, असं नव्हतं की त्यावेळी सिव्हिलायझेशन नव्हतं. होतं त्यावेळी सिव्हिलायझेशन, सगळ्या सिव्हिलायझेशन होत्या. म्हणजे फॅरो वॉज इन इजिप्त. देर वॉज हिब्रू ऑल्सो. हिब्रू ही पण त्यावेळी जमात होत्या. त्यावेळी सिव्हिलायझेशन्स होत्या. तर ही ट्रॅव्हल फ्रॉम सॅमोस टू इजिप्तमध्ये गेला, म्हणजे कैरो, इजिप्त. सो ही ट्रॅव्हल फ्रॉम हिअर. सो आय कॅन राईट डाऊन ही ट्रॅव्हल टू इजिप्त. आणि त्यावेळी इजिप्तचं नाव अतिशय जोरामध्ये होतं ॲज फार ॲज हे असे शोध लावणे म्हणा किंवा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये इजिप्तचं नाव खूप मोठं होतं. तिथं फॅरो राजवट होती, फॅरो राजवट. तर त्या ठिकाणी तो इजिप्तमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट झाली. त्या ठिकाणी त्याला ते 5000 BC पूर्वीचे त्याला ते पिरॅमिड्स पाहायला मिळाले. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू झाले की हाऊ दिस इज पॉसिबल. आणि मग त्यानं आता त्यावेळी मेजरमेंटला काय पट्टी नव्हती ना आपल्याकडं. देर वॉज नो मेजरमेंट. 1 2 3 4 नव्हतं. 1 2 3 4 हे भारतानं दिलेलं आहे. 1 2 3 4 ही जी काय सिस्टम आहे ही दॅट इज गिफ्ट बाय इंडिया. भास्करा म्हणून जो आपला जो मॅथमॅटिशियन होता त्यानं हे 1 2 3 4 या जगाला दिलेलं आहे. पण त्यापूर्वी या ग्रीक भाषेमध्ये जे आहे त्यावेळी 1 2 3 नव्हते. त्यांची वेगळी सिम्बॉलिक लँग्वेज होती. आणि इजिप्तमध्ये गेल्यानंतर त्याला ज्ञान मिळायला चालू झालं. पण समवॉट इजिप्तमध्ये काय झालं, इजिप्तमध्ये वॉर झालं आणि त्या वॉरमध्ये त्याला बंदी केलं गेलं. त्याला प्रिझनमध्ये टाकलं गेलं, त्याचा छळ केला गेला आणि त्यातून तो बाहेर पडला. आणि अगेन ही ट्रॅव्हल बॅक टू सॅमोस. अतिशय ब्रिलियंट पर्सनॅलिटी. आणि ही वॉज अ मिस्टिक. तो एक संत होता. एक संत म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो की तो नेहमीच लोकांना इक्वॅलिटी द्यायचा. इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांना समानतेची वागणूक मिळायला पाहिजे, सगळ्यांना सगळे बेनिफिट मिळायला पाहिजे. त्याचं म्हणणं होतं की लँडलॉर्ड असा कामा नाहीत. एखाद्या काही लोकांना जेवायला धान्य नाही आहे आणि काहींच्याकडे धान्याची कोठारं भरलेले आहेत. गोडाऊन्स आर फिल्ड विथ ऑल द फूड ग्रेन्स अँड द पीपल ऑन द स्ट्रीट दे डोंट हॅव इनफ फूड टू ईट फॉर वन टाइम. तर ही अनइक्वॅलिटी नको होती. अँड त्याच्यामुळं त्याचं एक स्वतःचं एक कल्चर होतं, स्वतःची एक आपण ज्याला म्हणतो ना की हिंदुइझम म्हणतो, बुद्धिझम म्हणतो, एक जमात, एक विचाराची धारा, राईट. अँड दॅट वॉज कॉल्ड ॲज I'll tell you, that was called as a Pythagorism. जसं हिंदुइझम, बुद्धिझम, तर त्याची एक फिलॉसॉफी होती. अँड पीपल इज टू फॉलो दॅट फिलॉसॉफी, पायथागोरिझम. आणि पायथागोरियन म्हणजे त्याने जे नवीन नवीन लॉज तयार केले पायथागोरियन त्याला म्हणायचं. पायथागोरियन, हु आर यू? सो यू आर, कुणी जर आलं तर हु आर यू? आय एम अ पायथागोरियन असं म्हणायचं. पायथागोरियन म्हणजे आम्ही कसं म्हणतो हिंदू आहे बिकॉज वी फॉलो हिंदुइझम. सो आय एम अ पायथागोरियन. I am a Pythagorean means I follow the philosophy of Pythagorism. So असा हा पायथागोरस आहे की ज्यानं हा अचाट असा हा शोध लावला. अर्थात
त्यावेळी आणि दोन ग्रीकमध्ये मोठे मॅथमॅटिशियन होते ज्यांचं नाव आज खूप मोठं आहे, आणि ते दोन सायंटिस्ट नाही, मॅथमॅटिशियन म्हणू आपण त्याला. तर त्यांचं नाव आहे, तुम्हाला दोन्ही नावं तुम्हाला माहिती आहेत. एकाचं नाव आहे युक्लिड अँड सेकंड वन यू नो आर्किमिडीज. Archimedes. You know both of this one. Archimedes was one of the mathematician, right? And similarly Euclid म्हणजे काय? Euclid हा सायंटिस्ट आहे. युक्लिडियन म्हणतो आपण ज्याला. म्हणजे सगळे इलेमेंट्स, सर्कल असू दे, लेंथ, ट्रायंगल, ही इलेमेंट्स जी आहेत, ही इलेमेंट्स नावं देणे, पॉइंट, लेंथ कशाला म्हणायची, विड्थ कशाला म्हणायची, एरिया कशाला म्हणायचा, दॅट इज बीन ऑल डन बाय युक्लिड. तर युक्लिड हा इज ऑल्सो ग्रीक mathematician. But Pythagoras ने सुरुवातीला very 2500 BC, from right now 2500 years ago he developed this. पण आता आपण जे रूप बघतोय तर असं त्याचं रूप नव्हतं त्याचं. इट वॉज, आता इथं काय म्हणतो क्यू स्क्वेअर. क्यू म्हणजे काय आहे? क्यू म्हणजे लेंथ आहे. पण पायथागोरसची लेंथ नव्हती. पायथागोरसला लेंथ काढायला काय, त्यानं असं ट्रायंगल ड्रॉ केला असतं, त्यानं मोजलं असतं, सिम्पली मोजलं असतं ना, मोजून त्याला उत्तर काढता असतं. त्याला स्क्वेअर काढून रिलेशनशिप काढायची गरज का भासली? त्याला स्क्वेअरची गरज का भासली पायथागोरसला? त्याला हा स्क्वेअरचा फॉर्म्युला का त्याला करावा लागला असेल? याचा अर्थ त्यावेळी त्याला काहीतरी त्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी त्याला एरिया लागत असावा. एरिया काय लागत असावा? एरिया. आणि एरिया त्यावेळी मोजता येत होता. म्हणजे एरिया मोजता म्हणजे काय, ह्याला एक एरिया म्हणायचा, दोन एरिया म्हणायचा. लेंथ मोजता येत नव्हती, कारण त्यावेळी लेंथ त्यावेळी नव्हतीच त्यावेळी. म्हणजे पायथागोरसनं हा एरियाचा कन्सेप्ट मांडला होता. आणि तो कसा होता ते आपण बघू. तर त्यानं कसा कन्सेप्ट मांडला होता एरियाचा? तर समजा आपण जर हा पीचा जर आपण हा साईड आहे जर स्क्वेअर केला तर आपण कसा ड्रॉ करणार? असा स्क्वेअर ड्रॉ करणार. म्हणजे हा जर पी असेल तर दिस इज अ पी, सो दिस इज अ पी स्क्वेअर. करेक्ट? अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? ही साइड पी आहे, हा साइड ही लाईन एक्सटेंड केली म्हणजे हा पण राईट अँगल झाला ना, हा पण राईट अँगल झाला. ही लाईन एक्सटेंड केली म्हणजे काय झाला? हा पीचा स्क्वेअर झाला. सिमिलरली इथं आरचा बघू आपण. ही लाईन एक्सटेंड केली अशी. So if this is R, then this is also R, then this is area is R square. म्हणजे हा R, हा एरिया आणि हा एरिया त्यानं घेतला होता. आणि त्यानं सांगितलं? He said that this is equal to the area of Q square. हा एरिया ऑफ Q square काढू. आता हा Q एवढा आहे, तर हा Q so this is a Q, this side is Q, so this is a Q square. So that is how, म्हणजे हा एरिया प्लस हा एरिया आणि हा एरिया, this plus this is going to this area. This is what the Pythagoras really suggested at that time. म्हणजे पायथागोरसनं Q म्हणजे लेंथचा स्क्वेअर डिफाईन केलेला नाहीये, त्यानं हा एरिया काढलेला आहे. हा एरिया ऑफ द साइड असा काढलेला आहे. आणि त्याचा प्रूफ पण दिलेला आहे. त्याचा प्रूफ पण दिलेला आहे. त्यात प्रूफ पण आपण पाहणार आहोत आता आपण. सो ते पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट द एरियाज. बट मॉडर्न मॅथमॅटिक्स वी नो दॅट इफ देर इज अ स्क्वेअर ऑफ एरिया क्यू स्क्वेअर, then we know the side of the square is Q. So it's nothing but the side of the square. So it's as simple as that. This is what is derived. Right?
तर हे त्यानं त्यावेळी फायनिंग केलं. तुम्ही जस्ट इमॅजिन करा 2500 वर्षापूर्वी, बिफोर 2500 years, हाऊ अ मॅन कॅन डिराईव्ह सच अ कन्क्लुजन. आज आपल्याला ह्याच्यावर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाहीत. बट ही डेव्हलप दॅट विदाउट हॅव्हिंग एनी नंबर सिस्टम. सो दिस इज वंडरफुल अँड दिस स्टील होल्ड्स गुड. आता ह्याचे खूप प्रूफ आपल्याकडे आहेत. वी कॅन प्रूव्ह बाय सिमिलॅरिटी, वी कॅन प्रूव्ह बाय एरियाज. भरपूर आता नवीन मॉडर्न मॅथमॅटिक्समध्ये देर आर मेनी मेथड्स. वी कॅन प्रूव्ह दॅट क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर अँड पी स्क्वेअर. सो दिस इज बिट अ लिटल हिस्ट्री ऑफ पायथागोरस. त्यावेळी कसं प्रूव्ह केला असेल ते थोडं आपण जरासं बघू. मी थोडं एवढं पुसतो, जागा रिकामी करतो. लिहून घ्या तुम्ही. लेट अस से दैट की लेट अस सी हाउ we can prove this. Okay, let's see how we can prove this by the way Pythagoras did that time. or जुन्या काळी कशा प्रकारे प्रूव्ह केलं गेलं हे आपण थोडं प्रयत्न करू. पण त्यापूर्वी आपण पहिला दुसरा एक थेरम आपण प्रूव्ह करू. तुम्हाला माहिती आहे a plus b bracket square is equal to how much? You know this. How much? This is equal to a square plus b square plus 2 times ab. This is simple bracket expansion. असं तुम्हाला वाटतंय, पण इट्स नॉट अ ब्रॅकेट एक्सपान्शन. दिस इज अगेन एरियाज आहेत. हे काय आहेत? हे एरियाज आहेत, कारण हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे हा एरिया धरलेला आहे. सो दिस इज नथिंग बट एरिया. आता तुम्हाला प्रश्न पडणार की सर काय शिकवायला लागलेत? पायथागोरस शिकवालेत का आणि काय शिकवालेत? पण थोडं जरासं इंटरेस्टिंग आहे म्हणून मी तुम्हाला शिकवतोय. सो एक आपण हे काय आहे बघू आपण. पहिला मी काय करतो, लेट अस से दिस इज ए. ही साईड किती आहे? ए आहे, राईट. आणि त्याच्या पुढे साईड बी. सो दिस इज अ साईड बी. म्हणजे साईड बी ही एवढी आहे, राईट. सो टोटल किती झाली? हाऊ मच टोटल? ए प्लस बी. इथून येते किती आहे? ए. इथून येते बी. सो व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द लाईन? ए प्लस बी. आता इथे ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर केलेला आहे, तर मी त्याचा स्क्वेअर करतो. ओके, ह्याचा स्क्वेअर म्हणजे मला इकडे पण ए प्लस बी असं मारावं लागेल, राईट. हा जेवढा आहे साधारण, हा एवढा आहे तर हा एवढा, ठीक आहे, ओके आहे, बरोबर. म्हणजे हा जवळपास आता मी ए प्लस बीचा, हा ए प्लस बी. आता हा पण किती, ही लेंथ किती आहे? ए प्लस बीच आहे. ही पण किती आहे? ए प्लस बी. ही पण किती आहे? ए प्लस बी. म्हणजे हा ए प्लस बीचा स्क्वेअर आहे की नाही आहे? आहे. ए प्लस बीचा स्क्वेअर हा काय आहे? ए प्लस बीचा स्क्वेअर आहे. हा एरिया आहे की नाही? येस, एरिया आहे. आता आपण थोडंसं कन्स्ट्रक्शन करू. हा इथं जर ए असेल तर मी हा इथं ए पुटअप करतो. सो दिस इज अ हाऊ मच? हे एवढं आहे, तर हा किती केला? हा ए एवढा आहे ह्याला. सो दिस इज नथिंग बट, सो दिस इज अ ए नाउ एंड दिस इज अ बी. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? हा ए बी आहे, तसा हा पण ए बी आहे, राईट. आता बघा, आता मी इथून याला अशी पॅरलल लाईन मारतो आणि इथून याला अशी पॅरलल लाईन मारतो. आता मुलांनो मला सांगा, दिस इज ए. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस वन? दिस इज अ ए स्क्वेअर. दिस इज अ बी, सो दिस इज अ बी. दिस इज अ बी, सो दिस इज अ बी. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस? दिस इज स्क्वेअर और नॉट? येस, स्क्वेअर. बी इंटू बी. सो दिस एरिया इज बी स्क्वेअर. ओके, हा ए आहे, हा ए आहे, हा बी आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस पर्टिक्युलर रेक्टँगल? दिस इज अ ए बी. And this is a B and this is a A. So what is the area of this rectangle? This is also AB. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? मी त्याचे फक्त भाग केले, ते नुसते भाग केले. मग आता बघा, एरिया ऑफ दिस वन. सो आय कॅन राईट डाऊन एरिया
ए प्लस बी चा म्हणजे काय असणार, एरिया ऑफ स्क्वेअर ए प्लस बी किती असणार आहे, दॅट विल बी स्क्वेअर अँड दॅट विल बी इक्वल टू हाऊ मच, दिस इज ए स्क्वेअर प्लस दिस इज बी स्क्वेअर प्लस ए बी आणि ए बी म्हणजे 2ab. So area of, I can write down, of square a plus b is equal to, म्हणजे a plus b bracket square is equal to a square plus b square plus 2ab. अरे कुछ चमका कि नहीं चमका, अरे चमका कि नहीं चमका. हा a plus b आहे ना, इथून हे किती आहे, a plus b आहे, इथून किती आहे, a plus b. अरे मग हा a plus b ब्रॅकेट स्क्वेअर आहे की नाही, आहे, बिकॉज दिस इज अ स्क्वेअर ऑफ साइड a plus b. And I know that याच्यामध्ये एरिया किती आहे, इथं मी आडवी लाईन मारली, दिस इज a square b square ab, so it's a 2ab, a square b square. अरे यही तो है ये. So this is how we got the expansion of a plus b bracket square. समजलं ना, हे फंडामेंटल आहे. दिस इज हाऊ वी गॉट द रिलेशनशिप. म्हणजे ही रिलेशनशिप फक्त लेंथची नाही आहे, फक्त ए आणि बी ची नाही आहे, तर दिस रिलेशनशिप इज फॉर एरियाज. पायथागोरसचं पण रिलेशनशिप जी आहे ती एरियाच आहे, पण लेटर ऑन वी नो द स्क्वेअर ऑफ साइडच्या स्क्वेअर म्हणजेच एरिया आहे, सो वी टेक दॅट ॲज अ लेंथ. आता आपण इथं प्रूव्ह करून बघूया याचं काय होतं. विल सी हाऊ वी कॅन प्रूव्ह इट. प्रूव्ह करणं काय फारसं मोठं अवघड नाही आहे. वी कॅन डू बाय अ सिम्पल वे. तुम्हाला मी दाखवतो. सिंपल आहे. सो लेट अस दिस इज अ लेंथ. थोडा मी कॅमेरामध्ये पूर्ण येणार नाही, पण यू कॅन सी. I hope you can see the whole length or not. Yes, you can you see this one? Yes, you can see the whole length. So this is the whole length. आणि या ठिकाणी मी इथं I'll make it here. This is the A. So this is the length A, I will say, and that is B. So this is the length A, and this is the length B. Okay. आता याचा आपण स्क्वेअर करू किंवा आपण इथं ट्रायंगल काढू. We'll draw the triangles. ट्रायंगल ऑफ साइड ए अँड अदर साइड एज बी. हा ट्रायंगल काढू आपण. तर इथे परत मी काय करतो, इथं ए बाय बी म्हणजे हा बी चा ट्रायंगल जो आहे, हा बी म्हणजे हा इथं बी आला. सो दिस इज नथिंग बट द बी. सो दिस इज व्हॉट so this is a triangle I got. This is a right angle triangle. So side A आणि B चा हा triangle आहे. Similarly I will draw the triangle on the other side, right? तर या साइडला इथं B आहे, इथं मी A काढतो. So I will draw A on the other side here. So here it will be A. So this is the right angle and this is nothing but the A. हे बरोबर आहे ना रे? हे बरोबर आहे ना? आता हा जर राईट अँगल आहे, तर हा A आणि B असेल, तर हा जर C असेल, तर ही किती असणार आहे? That also is going to be C. This also is going to be C. हा जर C असेल तर हा, कारण हा A आणि B राईट अँगल आहे. सो नॅचरली द लेंथ C, पायथागोरसनं एक रोप यूज केला होता आणि रोपच्या मेजरमेंटनी त्यानं काम केलं होतं. तर C जी आहे, दिस इज द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस. इथं पण हा ए बी आहे, इथं पण ए बी आहे, सो इट विल बी द सेम. बरोबर आहे ना? आता ए आणि बी आणि राईट अँगल असल्यामुळं दिस अँगल विल बी इक्वल टू दिस अँगल अँड दिस अँगल विल बी इक्वल टू दिस अँगल. सो दिस अँगल विल बी इक्वल टू दिस अँगल. इज इट नॉट? सो दिस इज अगेन गोइंग टू बी लाईक दिस राईट अँगल. आता हाच जर मी चौकोन जर पूर्ण केला, सपोज इफ आय कंप्लीट दिस, इफ आय कंप्लीट दिस, जरा व्यवस्थित झाले का बघा.
सो दिस इज ए आणि हे झालं बी झाला हा. दिस इज ए नाव, राईट. सो हिअर आय विल मेक इट अगेन ए. सो इथं मी ए ड्रॉ करतो. सो दिस इज द ए पॉइंट. So this is A, B, so this is going to be A and B. So this is C, so this is going to be C, this is going to be C. अरे कोई ध्यान में आ रहा है नहीं आ रहा है? बरोबर आहे ना? म्हणजे मी काय केलं, A आणि B चा काय केला, ए बी म्हणजे ही टोटल किती झाली ए बी. सो हा टोटल एरिया किती झाला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा टोटल एरिया किती झाला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता जर आपण हा रेक्टँगल ह्याला जर मॅच केला, आपण असं दोन्ही मॅच केले, हा आणि हा ह्याला, तर काय होईल, किंवा आता आपण जर एरिया जर वजा करत गेलो आपण, तर वी कॅन कॅल्क्युलेट फ्रॉम हिअर. हा सी आहे, हा सी आहे, हा सी आहे, हा सी आहे. सो व्हॉट इज द एरिया ऑफ दिस सेंटर वन. सेंटरचा स्क्वेअर आहे की नाही, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा एरिया होणार सी स्क्वेअर. बरोबर आहे ना, ह्याचा एरिया काय झाला सी स्क्वेअर. आता हा ट्रायंगल जर याला आपण मॅच केला तर काय होणार आहे, हा पॉइंट इथे मॅच होईल, हा पॉइंट इथे मॅच होईल, अँड देयर विल बी रेक्टँगल. हा बघा, हा मी इथे ड्रॉ करतो. हा जर मी इथे ड्रॉ केला तर आय विल हा ड्रॉ करतो मी इथे. सो दिस हा इथं आणला मी. अरे कुछ ध्यान में आ रहा है, हा एरिया मी इथं आणला, म्हणजे हा इथं आणला, हा इथं. सो हा किती झाला, हा टोटल एरिया झाला ए बी. सिमिलरली हा जर मी इथे घेतला तर कसा होईल तो, तर तो हा असा होईल. म्हणजे हा इथे होणार, म्हणजे हा जर 1 असेल तर हा 1 झाला, हा जर 2 असेल तर हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला आणि हा 5 झाला. बरोबर आहे ना. म्हणजे हा जर मी इथला शेप जर इथं नेला तर दिस विल बी रेक्टँगल ऑफ एरिया ए इंटू बी. हा जर मी इकडे शिफ्ट केला तर दिस विल बी रेक्टँगल ऑफ ए अँड बी. सो फ्रॉम हिअर वी कॅन राईट डाऊन एरिया ऑफ बिग स्क्वेअर ऑफ साइड. ही साइड किती आहे, व्हॉट इज द साइड, ए प्लस बी. तो किती होणार आहे बघा, ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे एरिया 1 प्लस एरिया 2 प्लस एरिया 3 प्लस एरिया 4 प्लस एरिया 5. A1 A2 A3 A4 A5. अरे क्यों ध्यान में आ रहा है ना, हे दिसते तुम्हाला, दिसतं ना ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा A1 आणि A1 आणि A4 मिळून एरिया किती झाला. सो A1 प्लस A4 प्लस A2 प्लस A3 आणि प्लस हा काय झाला, हा मधला झाला सी स्क्वेअर. और I'll write down A5 square, not square but A5. आता A1 plus A4 is nothing but A into B plus this is going to be A plus B. Again sorry. A2 and A3 is going to be AB plus this central one is C square, and this is equal to A plus B ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे ना, हे इथं काढला होता आपण. आता जर तुम्ही पाहिलात तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याचं एक्सपान्शन किती आहे. सो बट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, इथं काढलेलं आपण आधी प्रूव्ह केलेलं आहे,
इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आणि इथं काय आलंय? and that is equal to काय आलं इथे? this is equal to ab plus ab म्हणजे 2ab plus c square. a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय केलं आपण इथून? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab इथं काढलं आपण आणि इथं आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ab म्हणजे ab म्हणजे हा आणि हा ट्रायंगल दोन्ही क्लब केले. हा 1/2 AB आहे, हा 1/2 AB आहे. 1/2 AB 1/2 AB म्हणजे AB झाला. हा परत 1/2 बेस इंटू हाईट प्लस 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे परत AB झाला. सो इज 2AB प्लस c स्क्वेअर and c is what? c is hypotenuse. c is hypotenuse. सो आता इथून जर बघितलं तुम्ही तर 2AB ने 2AB को मार दिया. 2AB ने 2AB को मार दिया. Sorry, not here. 2AB ने 2AB को मार दिया. So what we get? So we get a square plus b square is equal to c square. So this is a Pythagoras theorem. इथून मिळालं ab plus ab 2ab plus c square आणि a plus b bracket square we got ह्या पूर्ण मोठ्या स्क्वेअरचा एरिया. what is the area of the bigger square is equal to a square plus b square plus 2ab. 2ab ने 2ab को मार दिया. a square plus b square is equal to c square. So this is one way that we can prove the Pythagoras theorem. Actually खरं म्हणजे Pythagoras theoremचं प्रूफ बघायची गरजच नाहीये कारण ते त्यावेळी त्याने केलेलं आहे. का लागते प्रूफ? वाय डोंट यू ड्रॉ इट अँड जस्ट सिम्पली मेजर? तुम्ही राईट अँगल ड्रॉ करा ना. तुम्हाला हायपोटेन्यूज पाहिजे तुम्हाला ना. हायपोटेन्यूज पाहिजे तुम्हाला ना. ड्रॉ करा, मेजर करा ना. संपला खलास. पण इट्स नॉट दॅट इझी कारण ड्रॉ करण्यामध्ये येणारी एरर, मेजरमेंट मधली एरर, वी वॉन्ट मॅथमॅटिकली करेक्ट आन्सर टू द लास्ट डेसिमल ऑफ दॅट इक्वेशन अँड दिस गिव्स यू द परफेक्ट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर hypotenuse. So this is a wonderful equation. Hypotenuse square is equal to sum of squares of remaining sides in a right angle. So I hope you understand about the Pythagoras. book मध्ये छोटंसं आहे, मी तुम्हाला थोडं इलॅबोरेट केलं. सो म्हणून पायथागोरसला एक वेटेज आहे. देर इज क्वाइट अ लॉट इम्पॉर्टन्स फॉर दिस पायथागोरस थेरम और पायथागोरस ती स्वतःची फिलॉसॉफी आहे पायथागोरिझम आणि त्याला फॉलो करणाऱ्या लोकांना म्हणतात पायथागोरियन. जसं आपण म्हणतो ना मी महाराष्ट्रीयन आहे, गर्व से बोलो मी महाराष्ट्रीयन आहे, सो गर्व से बोलो आय एम अ पायथागोरियन नाव. ओके ओके होप यू लाईक दिस session now. If you like my videos, please subscribe my channel in Infinity Finishing School. Don't forget to press the bell icon. Make your comments. Comments लिहा, तुमचे comments लिहा, queries लिहा. I'll come back to you. I'll definitely solve your queries. Okay. Thank you very much.